आज रामनवमी आहे। थेट जाऊयात नागपूरमध्ये, कारण रामनवमीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शोभायात्रांना आता सुरुवात झालेली आहे आणि नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय। नागपूरमधल्या शोभायात्रेची ही दृश्य आहेत। ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरामधून ही शोभायात्रा आता सुरू होती आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी रामाची पालखी आता मार्गस्थ होणार आहे। राज्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीच्या शोभायात्रा आज निघतायत। देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत इतर मंत्री सुद्धा उपस्थित आहेत, सहभागी होत आहेत रामनवमीच्या या उत्सवामध्ये आणि त्याच निमित्ताने हा शोभायात्रेचा कार्यक्रम आपण नागपूरमध्ये बघतोय। या रथाचं सारथ्य सुद्धा अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच असणारे इतर नेते मंडळी सुद्धा करतील। तर ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरामधून अगदी थोड्याच वेळात या शोभायात्रेची सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेचं पूजन सुद्धा झालेलं आहे। पोद्दारेश्वर राम मंदिरापासून आता अगदी काही वेळामध्ये या यात्रेला सुरुवात होतीये आणि अगदी मध्यरात्रीपर्यंत ही शोभायात्रा दरवर्षी चालू असते। खरं तर नागपूरमधल्या वेगवेगळ्या शहराच्या भागामधून ही शोभायात्रा मार्गक्रमण करत पुढे पुढे जात असते आणि यंदाच्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सोबत असणारे इतर नेते हे या शोभायात्रेचं सारथ्य करतील। यावेळेला मोठ्या संख्येने नागपूरकर सुद्धा या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी नागपूरच्या या रस्त्यांवरती गर्दी करताना सुद्धा दिसतायत। राम मंदिराच्या या शोभायात्रेचं यंदाचं 58वं वर्ष आहे। तर आज भाजपचा सुद्धा स्थापना दिवस आहे आणि त्यानिमित्ताने हे सगळे नेते एकत्र आलेत, त्यामुळे रामनवमीच्या या उत्सवामध्ये सहभागी होताना हे सगळे आपल्याला बघायला मिळतात। पोद्दारेश्वर राम मंदिरामधून ही यात्रा आता हळूहळू निघेल, पुढे मार्गक्रमण करेल। पुढे मेयो रुग्णालयाच्या समोरून मोमिनपुरा या मुस्लिम बांधवांच्या वस्तीजवळून खरं तर ही शोभायात्रा जाणार आहे, त्यामुळे तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच माहिती देतील। तुषार, निश्चितच नागपूरच्या प्रसिद्ध रामनवमी शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल किंवा इतर पक्षाचे नेते देखील आपल्याला प्रभू रामाचा रथ ओढताना दिसत आहे आणि या रथाच्या मागे मग वेगवेगळे चित्ररथ असतात, वेगवेगळे खाजगी आस्थापना असेल किंवा वेगवेगळ्या धार्मिक संस्था असेल त्यांचे चित्ररथ असतात आणि ते शहराच्या वेगवेगळ्या भागातनं फिरतात। महत्त्वाची गोष्ट की 17 मार्चला नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याच भागातनं ही शोभायात्रा निघत असते आणि आता अगदी सुरुवातीलाच म्हणजे मेयो हॉस्पिटलचा जो समोरचा भाग आहे, आपण ज्याला हंसापुरी परिसर म्हणतो, त्या भागामध्येच 17 मार्चला हिंसाचार झाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर त्या संपूर्ण भागामध्ये चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र आपण दृश्यांमध्ये बघत आहे की सर्व पक्षीय नागपूरचे राजकीय नेते ह्या प्रभू रामाचा रथ ओढताना दिसत आहे आणि सोबतच आपण जर बघितलं तर एक ऐतिहासिक परंपरा देखील आहे। 58 वर्ष ही शोभायात्रा जुनी आहे, तिचा एक इतिहास राहिलेला आहे आणि अगदी तुषार, त्यामुळे अगदी काही वेळामध्ये ही शोभायात्रा सुरू होणार आहे। धन्यवाद माहितीसाठी। तर राज्यामध्ये आज रामनवमीचा उत्साह बघायला मिळतोय। राम जन्मभूमी अयोध्येमध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलाय। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाशिक, नागपूर यासह अनेक ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा झाला। अनेक ठिकाणी शोभायात्रा सुद्धा काढण्यात आली। तर राम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। बघूयात देशभरामधल्या राम जन्मोत्सवाची एक झलक। गुलाल फुलांची उधळण, भक्तिगीतांचं सादरीकरण आणि रामनामाच्या जयघोषात
दुपारी ठीक 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। श्रीरामांची नगरी असलेल्या अयोध्येत नेत्रदीपक सोहळा झाला। श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामेश्वरमच्या दौऱ्यावर होते। रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिरात पंतप्रधानांनी विधिवत पूजा केली। नाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली। परंपरेप्रमाणे शहरातील विविध भागांमधून रामदिंड्या मंदिरात दाखल झाल्या। त्यानंतर प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव पार पडला। खासदार संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ, छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटेंनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या उत्सवाचं यंदा 114वं वर्ष आहे। आज मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव साजरा झाला। मंत्री नारायण राणेंनीही साईबाबांचं दर्शन घेतलं। शेगावच्या गजानन महाराज मंदिरात रामजन्मोत्सव साजरा झाला। सोहळ्यानिमित्त पूर्णाहुती यज्ञ करण्यात आला आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांची आरती झाली। वाशिमच्या पोहरादेवीतील राम मंदिरात मंत्री गिरीश महाजन आणि संजय राठोडांच्या हस्ते आरती करण्यात आली। यावेळी पारंपरिक पोशाखात महिलांनी नेते मंडळींचं स्वागत केलं। छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुऱ्यातील राम मंदिरात मोठ्या उत्साहात सोहळा साजरा झाला। मंत्री संजय शिरसाट, अतुल सावे, भागवत कराडांसह माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती झाली। नागपूरच्या जोशी राम मंदिरात उत्सव साजरा झाला। प्रभू श्रीरामांची मूर्ती पाळण्यात ठेवून परंपरेप्रमाणे सोहळा पार पडला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दर्शन घेतलं। तर दुसरीकडे नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातही रामजन्माचा सोहळा संपन्न झाला। मुंबईच्या वडाळ्यातील राम मंदिरातही भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। रामजन्मासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते। मंदिर परिसरात रामनामाचा जयघोष करण्यात आला। पंढरपुरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म झाला। आज विठुरायाला विशेष पांढरा पोशाख परिधान करण्यात आला होता, तर मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली होती। रामनवमीचं औचित्य साधून वेंगुर्ल्यातील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी प्रभू श्रीरामांचं वाळू शिल्प साकारलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।